दादा, तुम्ही तुमच्या विजनमध्ये सांगितलं की पाण्याचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. खरं तर आपल्या लाडक्या बहिणी आहेत, त्यांना आजही 2017 ते 19 पर्यंत म्हणजे आजही दिवसाड पाणी येतं. त्याचं योग्य नियोजन काय? कारण भामा आसखेड आणि आपण सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. पावनाचं पाणी आपण दिलेलं आहे, ते कमी पडत होतं, लोकसंख्या वाढली म्हणून भामा आसखेडचं पाणी दिलेलं आहे. परंतु त्या पाण्याच्या संदर्भामध्ये दररोज नागरिकांना माणसी जेवढं पाणी लागतं, समजा 150 लिटर धरा किंवा 135-150 पर्यंत देतो आपण, ते धरलं आणि त्याचे नीटपणे तुम्ही वॉल बंद चालू वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतात त्या केल्या, बारकाईनं लक्ष त्याच्यामध्ये दिलं, नवीन टेक्नॉलॉजी जी आलेली आहे AI चा वापर किंवा वेगवेगळ्या गोष्टी, ह्या गोष्टी जर त्याच्यामध्ये अंमलात आणल्या तर निश्चितपणे मला विश्वास आहे. कारण मागे मी 25 वर्ष या शहराला सगळ्या सुविधा देऊन महाराष्ट्राला दाखवल्या, त्या शहरांनी पण अनुभवलेल्या आहेत.